नक्कीच त्यांच्या संघासाठी राकेश घरतनं करून दिलेली आहे. आपल्याला नक्कीच तो शेवटचा सामना आठवत असेल. शेवटचा ओव्हर 32 4 ओव्हरमध्ये 18 मध्ये 16 दिल्या होत्या आणि 6 मध्ये 16 होत्या आणि संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज विजयन घरत यांच्याकडून अपेक्षा नव्हती, मात्र होतोय. क्रिकेट आहे, क्रिकेट हा निश्चितीने भरलेला खेळ आहे. नक्की सुभाष पाटील जयदुर्ग सुरेश संघाचा हा एक अष्टमिलू खेळाडू. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर घेऊन आलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चला, मच्छिंद्र घरत आणि राकेश घरत ही जोडी नेहमीप्रमाणे आपण पाहतोय. जय गावदेवी काटेई संघाची. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून स्वर्गीय विलास मूर्ती चषक 2024 मध्ये मी कालरमकेनी सरचे स्वागत करतोय. मान्यवर कक्षामध्ये आपण रमेशजी तरे साहेबांना पाहतोय. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय सचिव. नक्कीच तरे साहेबांच्या चेहऱ्यावर थोडासा थकाव पाहायला मिळतोय. आपण काल पाहिला रिजेक्ट महायुतीचा अगदी सुसाट आणि त्यांची इलेक्शन ड्युटी लागली होती. बरेच सर बिझी होते, आता फ्री झालेत आणि आज स्पर्धेला वेळ दिले. धन्यवाद. तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. पहिला चेंडू ओव्हर द विकेटनं सुभाष पाटीलचा पहिला चेंडू. अगदी चेंडू पडल्यानंतर काहीसा आतल्या बाजूने वळवलाय. नवीन चेंडू तुम्ही वळवण्याची इतकी ताकद ठेवाल तर नक्कीच फलंदाजासाठी काम कठीण आहे. चांगली सुरुवात, चांगलं पंच पॅनल देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. परेश महाजन सर, शानू कुरेशी सर, शकील कोटी सरांचं तर नावच फेमस आहे. इथे राकेशनं टिपला झेल आणि फलंदाज बाद मच्छिंद्र घरत. पहिला धक्का नंबर 1 मोठा धक्का आहे जय गावदेवी काटेई संघासाठी. सुभाषनं चाचणी स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. आज संघातील सिनियर खेळाडू गोविंद पाटील संघामध्ये आपल्याला प्ले 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. वैजनाथ देखील संघाचा माजी संघनायक राहिलाय. आज पूर्णपणे ताकदीनिशी संघ उतरलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश म्हात्रे आलेत. नक्की चिंतामण घरत यांची संघ बांधणीसाठी अपार मेहनत आहे. याआधी आपण पाहिलं तर संघाचं नामकरण जय पीरबाबा काटेई, त्यानंतर जय गावदेवी काटेई. भूषण म्हात्रे यांना आपण इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पहिले 2 चेंडू 1-0 अशी स्थिती. प्रथम फलंदाजी करताना जय गावदेवी काटेई संघाची. गोलंदाज सुभाष पाटील. राकेश म्हात्रेसाठी अतिशय चांगला फटका. बॅक टू दी बॉलर. चेंडू चाललाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार. जबरदस्त फटका. काय फटका केले होते राजेश म्हात्रे. नक्कीच या फटक्याने स्वतःचा मनोबल नक्कीच वाढेल. चौकारने खाता अकाउंट ओपन केलंय. स्वतःचा आणि संघाचा देखील भोपळा फोडलेला आहे. 1-4. हा चेंडू देखील आपण पाहिलं तर व्हीसेप मध्ये केलाय. चेंडू चाललाय अगदी कौ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, मात्र चेंडू ढूंढते रे जाओगे. सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. राकेश घरत देखील आपल्या सहकार्याचं अभिनंदन करतात. 2 चेंडूमध्ये 0वर 1, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 8. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या नाईट खेळाला देखील सुरुवात होईल. रेग्युलर फॉर्मॅटचा पहिला सामना बरोबर 5 वाजता सुरू होणार आहे. दोन चेंडूमध्ये 2 चौकार राकेश म्हात्रेच्या बॅटमधून. बावीसचं देखील या स्पर्धेवर भरपूर लक्ष आहे.
अगदी लो फुलटच चेंडू होता, चेंडूला अगदी डीप मिड विकेट सीमारेषेकडे पाठवलाय. राकेश पाटीलचा प्रयत्न सफल. सलग 3 चेंडूमध्ये 3. मी पहिलाच चौकार जेव्हा राजेश म्हात्रेने ठोकला तेव्हा बोललो होतो की या चौकाराने स्वतःचं मनोबल वाढेल आणि सलग 3 मध्ये 3. धावसंख्या 12. नक्कीच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चढ उतार सुख दुःखाचे आपल्याला नक्कीच परिस्थिती मैदानातून पाहायला मिळते. बघा सुभाषने पहिले 2 चेंडू टाकले मच्छिंद्र घरातला आणि त्यानंतर मात्र राजेश म्हात्रेनं सुभाषवर पलटवार केलाय. इथे हा चेंडू अगदी पुलच्या अंदाजानं मारण्याचा प्रयत्न केलाय मात्र दिशा कुठेतरी खराब. परेश महाजन सरांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात धावांतर. धावसंख्या 13. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट GTC cricket.com ग्रामीण टेनिस क्रिकेट. तेजेश भुईर नक्की चांगला फटका आहे. अगदी चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. सुभाष पाटील थोडेसे चिंतेत. धावसंख्या 17. 4 चौकार 1 वाईट 1 डॉट 1 विकेट अशी गोलंदाजी. थोडासा विचार करायला भाग पाडलाय. पहिले 2 चेंडू पाहिले तर सुरेश संघाच्या बाजूने होते. त्यानंतर ते 4 चेंडू अगदी जय गावदेवी काटी संघाच्या बाजूने आपण पाहतोय. बघा खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी बसायचं आहे. मच्छिंद्रजी घरात खेळाडू कक्षामध्ये आपण संपूर्ण आपला संघ पाहिजे प्लीज. आम्ही आयोजन कमिटीकडून तुम्हाला विनंती करतोय. जो खेळाडू कक्ष आहे तो खेळाडूंसाठी आहे. आपला कोच बसला तरी चालेल पण खुर्च्या खाली ठेवू नका. लाईव्ह स्पर्धा आहे. संपूर्ण संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसा मित्रांनो. धन्यवाद. कोणी खाली बसू नका. खुर्ची नसेल तर आम्हाला सांगा आम्ही खुर्च्या पोचवू. जय हनुमान सरवली आणि जय गावदेव वडूनगर दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहा. स्वागत कंस्ट्रक्शन आणि स्वर्गीय विलास मूर्ती टॉस बॉक्स. सुनील आलाय संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे जयदुर्गा सुरई संघाकडून. चला वेलेच्या बाबतीत पहिली वॉर्निंग महाजन सरांनी दिलेली आहे. सुरई संघ लक्ष असू द्या. सुनील पाटील ओव्हर नंबर 2. चांगला चेंडू इथे चकित झालेले आहेत. गतीनं चांगली दिशा देखील आपल्याला पाहायला मिळाली. राकेश घरात चेंडू मारू की सोडून देऊ या दुहेरी स्थितीमध्ये आपण त्यांना पाहिलंय. चेंडूचा अंदाज व्यवस्थित घेता आला नव्हता. परिणाम स्वरूप चेंडू आलाय डॉट. इथे चेंडूला अगदी गल्यानी पॉइंट रिजन मधून पुश केलाय. क्षेत्ररक्षक विजय नाईक आणि ते फलंदाज राकेश घरात बॅक टू द डगआउट. धावबादच्या स्वरूपात ही दुसरी विकेट गमावलेली आहे. जे गावदेवी काटी संघाने 18 धावसंख्येवर 18 वर 2 राकेश घरात बाद झालेत. रिग्नेश पाटील प्रताप पाटील साहेबांचे चिरंजीव स्वागत कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर मालक ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत अगदी विलासपोर्ट राहणार रेग्युलर संघ असतील 40+ ची अपार मेहनत. नवीन फलंदाज गणेश आहेत. गणेश एक चांगला फलंदाज आहे. नक्की चाचणी स्पर्धेमध्ये आमचे गुणलेखक सांगतात की गणेश सूर्यवंशीनं पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक पटकावलेले आहे. बघूया सातत्य खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. 8 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 धावा लागलेत जे गावदेवी काटी संघाच्या फलकावर. इथे अगदी आल्या चेंडूला स्लॉक सिपच्या अंदाजाने उडवलाय आणि षटकाराने आपला अकाउंट ओपन करतायत गणेश सूर्यवंशी.
वेलकम यशवंत पाटील. जय गावदेवी काटे संघाचा देखील ज्ञानेश्वर मुकादम सराव चांगला आहे. आपण पहिले 1-2 वर्ष पाहिलं तर काटे संघ कुठेतरी स्ट्रगल करीत होते, मात्र आता सुरुवात अगदी नव्या हंगामाची चांगली झालेली आहे. धावसंख्या 24. इथे देखील अगदी इनसाइड आउटच्या अंदाजानं फटका केलेले आहेत. बघूया क्षेत्ररक्षक समोर आहेत वैजनाथ. एका टप्प्याने चेंडूला उचललाय, मिळतील 2 धावा. सव्वीस धावा. पहिल्या सुभाष पाटीलनं ओव्हरमध्ये 17 केले, 1 विकेट घेतली. सुनील पाटीलनं आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू फेकलेत, 9 धावा दिलेत. इथे अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका. सुभाष पाटीलचं कौतुक. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच इथे राकेशनं आपली विकेट का दिली. अगदी इथे गरज होती का. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत होते. वेलकम मानंददादा पाटील. 1च धाव. धावसंख्या 27. जय गावदेव वडोनवगर आणि जय हनुमान सरवली. यशवंतजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अशोक पाटील असतील, यशवंतजी पाटील असतील, वडोनगर ग्रामपंचायतचे ज्ञानेश्वर चिकणे सर. आपण स्वर्गीय बाजीराव विठ्ठल पाटील स्टँडमध्ये आपल्या सहकार्यानं जॉईन व्हायचं. ज्ञानेश्वर चिकणे सर, आपण कुठे असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण स्वर्गीय बाजीराव विठ्ठल पाटील स्टँडमध्ये आपली टीम आपली वाट पाहते. आपण तिथे त्यांना जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. नवीन फलंदाज प्रवीण माली. नक्कीच प्रवीण मालीचं मला अजूनही पहिला ओव्हर आठवतोय. पहिला सामना होता अगदी कालबारच्या किडानगरीमध्ये आणि काय कमालीची गोलंदाजी. प्रवीण इथे अगदी बाल बचवलेले आहेत गणेश सूर्यवंशी. एक लेगबाईच्या स्वरूपानं धाव ॲड होईल. जे गावदेवी काठी संघाच्या फलकावर. धावसंख्या 28. 2 ओव्हर 28. म्हणजे नक्की जिथे सुनीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, कुठेतरी धावगतीला थोडंसं थांबवलंय. नक्कीच एक षटकार देखील आला होता 3ऱ्या चेंडूवर. त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या फक्त 4 आणि पहिल्या 3 मध्ये धावा खर्च केले होते 7. नक्कीच आतापर्यंत आपण पाहिले आपल्या नवीन 40+ संघटनेची दुसरी स्पर्धा आणि 2 विकेट हॅट्रिक. त्यामध्ये राकेश घरत आणि नितेश पाटील, जय बजरंग गोरसे या 2 गोलंदाजाचा बोलबाला राहिलेला आहे. आज योगेश दलवीने देखील नाबाद 47 धावा ठोकलेत. ही स्पर्धा त्यांच्यासाठी देखील नक्कीच चांगली राहील. योगेश दलवी 44वा मानकुली संघाचा एक स्टार खेळाडू आहे आणि पहिल्या सामन्यातून त्यांनी नक्कीच नावाला साजिशी केली, साकारलेली आहे. ओव्हर नंबर 3 घेऊन आल्या राकेश पाटील. राकेश म्हटले की जयदुर्गा सुरे संघाचा छोटा पॉकेट बडा धमाका. नक्कीच राकेश, सुभाष, भूषण, मुकेश, आपले सुधाकर भाऊ सुनील आहेत, वैजनाथ, गोविंद पाटील, मनीष. चांगली खेळाडूंची नावं आणि चांगले सर्वच खेळाडू आहेत. सुधाकर दादा देखील प्ले 11 मध्ये. इथे हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 29. राकेश थोडेसे नाराज आहेत, मात्र पंचांचा निर्णय अंतिम आहे. बघूया प्रवीण माली टू राकेश.
इथे हा चेंडू बघूया. इथे देखील हा चेंडू चांगला आहे. लाईन अँड लेंथ राकेशने चांगली पकडलेली आहे. धावसंख्या 29. ओव्हर नंबर 3 चा खेळ नुकताच सुरू झालेला आहे. इथे हा चेंडू देखील आलाय वाईट. धावा लागलेत स्कोरबोर्डवरती. 13 चेंडूमध्ये 30. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. राकेशने आपला अँगल चेंज केलेला आहे. राऊंड द विकेटने पहिले चेंडू टाकले, आता ओव्हर द विकेटने आलाय. हा चेंडू अगदी प्रवीण मालीला मात्र इथे बांधून ठेवलाय. पहिले आपण राकेशने आतापर्यंत 4 चेंडू फेकले, त्यामध्ये जरूर 2 वाईट आहेत. मात्र बॅटला अजूनही कुठला चेंडू स्पर्श करू दिला नाहीये. डॉट बॉल. हा चेंडू देखील सुरेख म्हणावं लागेल. बाईचे इशारे केले. धावसंख्या 31. राकेशचं एक वैशिष्ट्य आहे आर आर ब्रदर्स, जेव्हा दुसऱ्याकडून काय होईल तेव्हा राकेशचा मूड बघायचा, आणि स्वतःकडून झाला तर नक्कीच राकेश अगदी शांत असतो. राकेशचं ते खास वैशिष्ट्य आहे. हा चेंडू देखील चांगला आहे. ऑन द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. सुनील पाटीलनं चेंडूला उचललाय. इथे हा ना आणि अखेरकार गणेश सूर्यवंशी आपल्या घरामध्ये सुखरूप. चांगली कॉलिंग, चांगलं समन्वय दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगली चर्चा. धावसंख्या 33. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. ओव्हर नंबर 3. चाचणी स्पर्धेमध्ये आपण वैजनाथ आणि गोविंद पाटील यांना पाहिलं नव्हतं, अनुपस्थित होते. मात्र या हंगामामध्ये सुधाकर दादा मात्र प्ले 11 मध्ये काय माहीत. नक्कीच आपण कित्येक वर्ष पाहिलं तर सुरेश संघाचे 12वे खेळाडू म्हणून होते. मात्र यावर्षी प्ले 11 मध्ये अगदी दोन्ही स्पर्धेतून त्यांना प्राधान्य दिलेले आहे. इथे चेंडूला अगदी पुलच्या अंदाजानं पॉवरफुल नाही आहे. सुनील पाटील आहेत डीप मिड विकेट रिजनला. टिपला झेल, संपलाय खेळ गणेश सूर्यवंशी यांचा. नक्कीच प्रताप पाटील साहेबांचा राहणार गावाचा ब्रँड नाही तर आता भिवंडी तालुक्याचा ब्रँड झालेत चिराग माली. आणि नक्कीच आपण पाहिलं तर भावेश अगदी रिग्नेश पाटीलच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेकडे लक्ष देऊन आहेत. संपूर्ण विलासमूर्ती राहणार टीम असेल, रेग्युलर 40+. नवीन फलंदाज आलेत विजयन घरात. नक्कीच विजयन घरात आलेत. एक उंच पुरासा ताकदवान खेळाडू आहे. आले आले अगदी राकेश पाटीलच्या डोक्याच्या वरून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका केलेत. इथे आता मात्र चुकी पाहायला मिळते सुभाष पाटील कडून, आणि इथे आला आहे हा नशिबाचा चौकार विजयन घरातच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचली ती 37. बघा पहिल्या चेंडूवर राकेश म्हात्रेने चौकार ठोकला होता. गणेश सूर्यवंशीने पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विजयन घरातनं चौकारांनी सुरुवात केलेली आहे. प्रवीण मालीनं 0 सुरुवात, राकेशनं 0 आणि मच्छिंद्रनं देखील 0 सुरुवात केली होती. इथे 3 ओव्हर 4 बाद 37 धावा लागलेत. आजच्या दिवसातून आपण 2 सामने पाहिले तर 50+ धावा. जय बजरंग गोरसी संघाचे संघनायक आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम देखील खुश आहेत. 55 धावांचं लक्ष अवघ्या 19 चेंडूमध्ये त्यांनी पार केलेले आहे.
शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन आलेत वैजनाथ पाटील, संघाचे माजी संघनायक राहिलेत. वैजनाथ एक चांगले गोलंदाज आहेत. वैजनाथ प्रवीण माली आहेत स्ट्राईकवर. अजून खातं खोलायचं आहे प्रवीण माली यांना. 4 चेंडू खेळलेत. इथे अगदी मला वाटतं चेंडू बॅटला स्पर्श झाला होता, आवाज तर आला होता. डॉट बॉल आलाय. सुरेश संघाला आता झेल सुटला तरी काय हरकत नाही, मात्र चेंडू डॉट यावे असंच गोलंदाज म्हणत असतील. वैजनाथने देखील चांगली सुरुवात केली. चालू सीझनचा पहिला चेंडू टाकलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरई आणि काटेई असे 2 संघ पहिल्या फेरीचा सामना खेळतात. इथे हा चेंडू अगदी फुल लेंथचा चेंडू आपण पाहिला. यॉर्कर लाईनचं चांगली लाईन अँड लेंथ. धावसंख्या 38. 6व्या चेंडूवर प्रवीण मालींच्या बॅटमधून एक सिंगल आलेली आहे. 4 चेंडू आहेत. विजयन घरात बघूया. चौकाराने आपला अकाउंट तर ओपन केलंय. चांगल्या आज मूडमध्ये आहेत. चौकार जरूर आलाय. हा चेंडू सोडून दिलाय. चेंडूची लाईन अँड लेन दिशा ओळखली होती. धावसंख्या 39. चला पुढील दोन्ही संघ आपणाची रिपोर्टिंग करा. जय हनुमान सरवली आणि जय गावदेव वडुनवगर संघ इथे उपस्थित आहे. सरवली संघ पिंट्या पाटील, किशोरजी चौधरी आपण त्वरित. क्या बात आहे. विजयन घराच्या बॅटमधून हा धमाका, जबरदस्त फटका. आए प्रताप शेठ पाटील वारी, फिदाए पब्लिक उनकी सारी, फिदाए पब्लिक उनकी सारी, फिदाए पब्लिक उनकी सारी. आता उनकी है सबसे न्यारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी. आए साऱ्यांचा प्यारा असा इरादा राय तो नावाचा, साऱ्यांचा प्यारा असा इरादा राय. चांगला चेंडू वापशी केलेली आहे. वैजनाथनं चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. गेली 3 दिवस स्पर्धा आपण मी तर टीव्हीवर पाहतो. आज प्रत्यक्ष या खेळपट्टीवर सामना केलोय. काही चेंडू पडल्यानंतर खाली राहतात. यष्टीरक्षकासाठी आणि फलंदाजासाठी खूप कठीण काम. बघितलं राणाल विरुद्ध मानकुली सामना झाला. अगदी राणाल संघाला पराभूत करून चौथ्यावर मानकुली संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. चांगल्या गतीनं चेंडू टाकला होता. अगदी एक षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू वैजनाथनं डॉट टाकलेत. चांगली वापशी आहे. विजयन घरात आता या इनिंगचा शेवटचा चेंडू खेळतील. धावसंख्या 45 झालेली आहे. बघूया शेवटचा चेंडू कोणत्या खेळाडूच्या बाजूने राहील. वेलकम जवानमान सरवली, संतोष पाटील उर्फ पिंट्या भाऊ आपण यायचं लगेच. इथे देखील फटका उडवलाय. काऊ कॉर्नर रिजनला उंच आहे. सुभाष पाटील वेल जज कॅच. फलंदाज बाद विजयन घरात. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना जय गावदेवी काटे संघानं धावा बनवल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात 45
आणि विजयाचं लक्ष ठेवलं आहे ते 46 धावांचं. मान्यवर कक्षामध्ये दिनेशजी पाटील आणि कुमारजी पाटील या मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय विलासमूर्ती चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रतापजी पाटील साहेब तसेच विलास स्पोर्टच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच या. जो संघ उशिराने येईल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. चला या सरवली संघाचे संघनायक किशोर चौधरी, पिंट्या पाटील नाणेफेक करून घ्या मित्रांनो प्लीज. बघा 11:59 आपण आज पहिला चेंडू टाकलाय. 5 वाजता आपल्याला ग्राउंड खाली करून द्यायचं आहे. दीपकजी पाटील आपलं स्वागत आहे. स्वागत कंस्ट्रक्शन आणि स्वर्गीय विलास स्मृती टॉस बॉक्समध्ये. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. चला काटेई संघ मच्छिंद्रजी घरात सहकार्य असू द्या मित्रांनो प्लीज. मान्यवर कक्षामध्ये नुकतंच आमच्या मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. कुमारजी पाटील आणि दिनेशजी पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण स्वागत कंस्ट्रक्शन आणि स्वर्गीय विलास स्मृती चषक टॉस बॉक्समध्ये वेलकम. आमचे दोन्ही मान्यवर आम्हाला जोडलेले आहेत. जय गावदेव वडोणकर संघाचे संघनायक दीपकजी पाटील वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. तसेच जनमन सरवली संघाचे संघनायक संतोष पाटील उर्फ पिंट्या, आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे यांचे एक जवळीक सहकारी संतोषजी पाटील, आपलं देखील स्वागत आहे. मी सर्वप्रथम दोन्ही संघनायकांना या स्पर्धेसाठी आपण स्पेशल कॉईन बनवले त्याची माहिती करून देतोय. एका बाजूला विलास स्पोर्ट राहणाल चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला सागर कंस्ट्रक्शन स्वागत कंस्ट्रक्शन अथवा विलास स्मृती चषक. बोलायचं आहे कोण आवाज येईल, काय म्हणणं आहे? स्वागत कंस्ट्रक्शन अशी मागणी केलेली आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवलेली आहे. अगेन्स्ट आले विलास स्पोर्ट राहणाल चषक. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कशाची शोभा पुन्हा एकदा वाढवायची आहे. चालेल, धन्यवाद, काही हरकत नाही आहे. नाणेफेकी जिंकली आहे. बरोबर पहिल्या ओव्हर संपण्याच्या आतमध्ये आपण आपला निर्णय कळवा. धन्यवाद. नक्कीच आमचे सहकारी समालोचक योगेश चिकणे सर आणि माझे मित्र गणेश पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. योगेश चिकणे सरांनी नक्कीच याच क्रीडानगरीमध्ये अध्यक्ष चषकामध्ये जी गोलंदाजी केलेली आहे ती अजूनही डोळ्यासमोर आहे. आणि ज्ञानेश्वर चिकणे सरांची फलंदाजी कोण विसरेल. अगदी सामनावीर पारितोषिक याच क्रीडानगरीतून त्यांनी नाईट स्पर्धेमध्ये पटकवलेले आहे. बघूया यानंतरच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पप्पे काबूकार, अशोक पाटील, यशवंत पाटील, दीपक पाटील यांचा संघ आपण पाहणार आहोत. चांगला संघ आहे सध्या पाहिलं तर. संघ नक्कीच निमेशजी पाटील, रवींद्रदा पाटील यांचे चिरंजीव आहेत. निमेश पाटील आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रवींद्रदा पाटील अगदी 40+ क्रिकेट म्हटलं की रवींद्रदा पाटील यांची आपल्याला नेहमी उपस्थिती पाहायला मिळते. मग दमन दबरा असो की भिवंडी ग्रामीणमध्ये कुठे स्पर्धा असो.
चिकणे सर, ज्ञानेश्वर चिकणे सर, आपण एक इनिंगसाठी या, यानंतर आपला सामना आहे. ज्ञानेश्वर चिकणे सर प्लीज. ज्ञानेश्वर चिकणे सर जरा सहकार्य असू द्या. या एक सामन्यासाठी, एक इनिंगसाठी या. 2:12 झालेत. धन्यवाद. तर जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच आपण ऐकूया याच परिसरातील एक सुमधुर आवाज, अग्री कवी, आमचे परममित्र वरणोकर गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर चिकणे सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच कालिराम केणी सर. सुभाष आणि मणेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 46 धावांचं लक्ष्य आणि 46 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ही सलामीची जोडी. आज काटे संघाने जबरदस्त परफॉर्मन्स या सामन्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये राजेश म्हात्रेचे 4 चेंडूमध्ये 4 चौकार हे हायलाईट राहिलेले आहेत. त्यानंतर गणेश सूर्यवंशी याच्या बॅटमधून आलेला एक षटकार, शेवटी विजन घरत याच्या बॅटमधून आलेला एक चौकार आणि एक षटकार हे या इनिंगचं हायलाईट राहिलेले. 45 धावा आणि 45 धावानंतर सलामीची जोडी आपण पाहतोय. सुभाष मणेश. राकेश घरत गोलंदाजी सुरुवात करेल. मागच्या स्पर्धेमध्ये म्हणजे चाचणी स्पर्धेमध्ये हा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे समोर अगदी व्ही शेपमध्ये. मच्छिंद्र घरत तिथे आहेत, एक क्रिकेट विश्वातील मोठं नाव ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये टेनिस क्रिकेट गाजवलं असं मच्छिंद्र घरत. त्यांच्या फिल्डिंगने यावेळी मात्र पाहतो आपण फुल टॉस चेंडू. ओ माय गॉड, OMG म्हणावं लागेल इथं फलंदाजाला, कारण खराब चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता. स्वंग करण्याचा प्रयत्न आणि चेंडू थेट मधल्या यष्टीवर आदळतोय. पहिला फलंदाज गारद. टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो मित्रांनो, एक गोष्ट नक्की, चांगल्यातल्या चांगल्या चेंडूवर षटकार चौकार लागतो आणि खराबातल्या खराब चेंडूवर तुमची विकेट जाते. हे क्रिकेटचं खरं तर क्रिकेटची अनिश्चितता असते. जर टेस्ट क्रिकेट पर्थ मैदानामध्ये जी कसोटी सामना सुरू आहे जो, त्यामध्ये बघितलं पहिल्या इनिंगमध्ये 150, त्यानंतर ऑस्ट्रेलिया 104वर गारद केल्यानंतर सेकंड इनिंगमध्ये असं वाटलंही नाही की ही पिच ही पर्टची पिच आहे. आणि जबरदस्त यशस्वी जयस्वालच्या 161 धावांच्या जोरावर इंडियन टीम अगदी ड्रायव्हर सीटवर आहे. ही क्रिकेटची अनिश्चित आहे. गोलंदाज तयार. ओहो, गोविंद आहे तिथे आणि पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. टिपिकल क्रिकेट कंडिशन बघा, अगदी चांगलं सूर्यप्रकाश, चांगली खेळपट्टी, त्यानंतर चांगलं मैदान, अतिशय चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. गोविंद इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट होतोय. ऑफसाईडचा चेंडू होता. खरं तर शफल क्रॉस करण्यापेक्षा अगदी स्ट्रेट बॅटने खेळला असता तरी सिंगल आले असती. नॉन स्ट्राईकला एंडला कोण आहे? सुभाषला खरं तर स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असायला हवा होता गोविंदचा. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी. हाच तो गोलंदाज राकेश ज्याने चाचणी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार पटकावला होता. बघा त्याची गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावर. अगदी असं वाटतंय की खेळपट्टीवर कुठेतरी कॉईन ठेवलेलं आहे आणि त्या कॉईनवर गोलंदाजी करतोय. व्हॉट अ बॉलिंग बाय राकेश घरत. यावेळी मात्र तोच चेंडू मात्र फटका. इथे काय घडलंय? सुभाष मात्र जाईल, स्वस्तात बाद होईल.
निराश आहे. पहिल्या षटकामध्ये सुभाषची विकेट गेलेली आहे. 2-2 जय दुर्गा सुरे संघाला कमबॅक करावं लागेल. मी तर म्हणेन की काटई संघ, मागच्या वर्षी पीरबाबा असं नाव होतं काटई संघाचं, यावर्षी जय गावदेवी असं त्यांनी नामकरण केलेलं आहे आणि त्यांना खरं तर यश लाभलेलं आहे. जय गावदेवी असं नामकरण केल्यानंतर त्यांच्या संघाला यश लाभलेलं आहे. ही हिंदू संस्कृती आहे मित्रांनो. नाही, खरी गोष्ट आहे. आपली संस्कृती, आपला धर्म कधीही विसरू नका. कारण नक्कीच तुम्ही जन्माला येता ते तुमच्या धर्मामध्ये येतं आणि त्या धर्माचं सर्व कर्मकांड किंवा धर्माचे संस्कृती पाळणं खूप महत्त्वाचं असतं. आज मी बघितलं की पूर्ण लॉटमध्ये तब्बल 6 संघ हे जय नावाने सुरुवात होत आहेत. जय बजरंग गोरसई, जय हनुमान वडपे, जय गावदेवी काटई, जय दुर्गा सुरई, जय हनुमान सरवली आणि जय गावदेव वडूनवगर. ही आपली संस्कृती आहे. प्रत्येक आपल्या देवाला जय बोलण्याची आपली संस्कृती आहे. सो वेल, जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानात. मच्छिंद्र पाटील, खरं तर मागच्या चाचणी स्पर्धेमध्ये यांचं षटक होतं, ते षटक शेवटचं, परंतु कुठे ना कुठे कर्णधाराची चूक त्यांनी या स्पर्धेमध्ये सुधारलेली आहे. 46 धावांचं लक्ष. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे फोकसमॅन, नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांना भिवंडीचा उद्योगभूषण पुरस्कार मिळालेला आहे, राणालगावचे सन्माननीय उपसरपंच प्रतापदादा पाटील, दानशूर दाते असं ज्यांना म्हटलं जातं, या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. 2010-2011 या काळामध्ये नवीन 40+ क्रिकेट संघटनेला सुरुवात झाली. यावेळी मात्र शफल क्रॉस झाले फलंदाज. अगदी 7 संघ घेऊन साहेबांनी ही संस्था सुरू केली. आज त्या संस्थेचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि खऱ्या अर्थाने नवीन 40+ क्रिकेट संघटनेचं सुवर्ण युग आपण पाहतोय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. फक्त आणि फक्त ज्ञानेश्वर मुकादम 3 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होतोय. जयदुर्गा सुरे संघाने चाचणी स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स केला होता, तो परफॉर्मन्स अपेक्षित होता इथे, परंतु पाठीराखे कुठे ना कुठे नाराज झालेले आहेत. कारण आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ झालेला आहे. अध्यक्ष साहेबांच्या माहितीसाठी जय गावदेवी काटई संघाने 45 धावा करून 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जयदुर्गा सुरे संघासमोर. आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ झालेला आहे. 3-3 अशी अवस्था जयदुर्गा सुरे या संघाची झालेली आहे. पाहू शकता आपण सन्माननीय सचिव साहेब, सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विचार विमर्श करताना. यावेळी मात्र शफल क्रॉस झाले फलंदाज. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. आणि गेली 14 वर्ष ज्ञानेश्वर मुकादम, मी असोत, मोहनदादा असोत, काळराम केनी सर असोत किंवा तुम्ही स्वतः असोत, या संघटनेने आपल्याला सांभाळून घेतलेलं आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप प्रेम दिलं या संघटनेने या तमाम समालोचक, गुणलेखक आणि पंचांना. त्याबद्दल आपण नक्कीच या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे आभार मानूया. ओव्हर द विकेट गोलंदाज ड्राईव्ह केलेला आहे. ही गोलंदाजी चाचणी स्पर्धेमध्ये असती तर नक्कीच हा संघ आज वेगळ्या परिस्थितीत असता, एका ट्रॉफीचा हकदार असता निश्चितच. धावसंख्या धावफलकावर लागते ती 5. नपितुली गोलंदाजी पाहतो आपण मच्छिंद्र पाटील यांच्याकडून. वेद नितीन पाटील बिडू आमचे भाचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हे हार्दिक स्वागत, सुस्वागतम. मच्छिंद्र पुन्हा एकदा मात्र वाईटने आपण पाहतोय या चेंडूची सांगता केली. ओ, शफल क्रॉस झाले फलंदाज. जबरदस्त फटका, हुकचा फटका आपण म्हणू शकतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
जय हनुमान सरवली संघ आपला निर्णय कळवायचा आहे. जय हनुमान सरवली संघाचे कॅप्टन आपला निर्णय त्वरित कळवा. धावसंख्या 12वर पोचलेली. 46 धावांचं लक्ष. षटकाराने निश्चितच संजीवनी मिळालेली आहे इनिंगला. आणि षटकार कोणाच्या बॅटमधून आला? राकेश पाटीलच्या. मुकेश पाटील राकेश पाटील जोडी खेळपट्टीवर आहे आणि ही जोडी महत्त्वाची. हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटवर प्रॉपर येत नाही. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. जीवाचं रान करून क्षेत्ररक्षक करतायत फिल्डर. क्या बात आहे. चिंतामण घरत खुश असतील. ग्रुपवर भरपूर ॲक्टिव्ह असतात चिंतामण घरत. मात्र त्यांनी संघही तितकाच चांगला घडवलेला आहे. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.50च्या सरासरीने 13 धावा धावपळकावर लागलेले आहेत. अजून किती हवेत? किती? 33. यस. माजी सरपंच काटई चिंतामण घरे साहेब, आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. नक्कीच सन्माननीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांचं आपल्याला सस्नेह आमंत्रण आहे. चिंतामण घरे साहेब या आपण व्यासपीठावर. काही साहेब असे आपले प्रतिनिधी आहेत ना की त्यांची मॅच असेल ना तेव्हा ते अजिबात व्यासपीठावर येत नाही. खरोखर सांगतो तुम्हाला, मॅच जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत त्यांचा जीव भांड्यात पडलेला असतो. त्यांनी खरं तर गणपती पाण्यात ठेवलेले असतात. आपली टीम कधी जिंकते कितीही त्यांना बोलवा ते व्यासपीठावर येणारच नाहीत. धावसंख्या धावपळकावर 13. गोलंदाज तयार. महेश केनी सर, तुमचं जर जेवण झालं असेल तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये या. यानंतर आमचा सामना खेळायचा आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज महेश. शॉर्पी चेंडू. यावेळी मात्र शफल क्रॉस झाले. फलंदाज फ्लिक केला. चांगलं क्षेत्ररक्षण. अध्यक्ष साहेब, मात्र एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 4 ते 5 वर्षात रेग्युलर क्रिकेट जे खेळाडू खेळत होते ते सर्व आपल्या नवीन 40+ आलेले आहेत. म्हणजे आपल्या नवीन 40+ क्रिकेटचा जो क्लास होता तो क्लास एकदम हाय झालेला आहे. भावेश नाईक यांची इच्छा आहे, परंतु अजून थांबायला लागेल तुम्हाला. किमान 10 वर्ष तरी थांबावं लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार महेश. हो, ड्राईव्ह केलेला आहे. बॉल बॅक ड्राईव्ह. परंतु भावेश नाईक, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की रेग्युलर क्रिकेटवाल्यांना असं वाटतं की या 40+ आम्ही जबरदस्त चौकार षटकार मारू किंवा दांड्या उडू, पण तसं काही होत नाही. स्वतः तुम्ही जरी खेळून बघितलं ना 40+ क्रिकेट, तरी त्याच लेवलला 40च्या लेवलला तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. ही खरं तर 40+ क्रिकेटची एक खासियत आहे. असं वाटत होतं बऱ्याच क्रिकेटपटूंना आम्ही 40+ गेल्यावर चौकार षटकार मारू. शॉर्पी चेंडू अंगावर आदलतोय. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. परफॉर्मन्स काय गोलंदाजीचा. एकही चौकार षटकार आलेला, 1 षटकार फक्त मच्छिंद्र पाटील याच्या गोलंदाजीवर राकेश पाटील याच्या बॅटमधून. तिथून आपण पाहतोय की कुठल्याही फलंदाजाला स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. सरवली संघ आपला निर्णय कळवा. सरवली संघ बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू सो मच. लॉप केलेला चेंडूला व्ही शेप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून सेफ फटका. कॅमेरामॅन आपण पाहतोय की अगदी सरळ रेषेत आणि त्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा षटकार. फाइनल लकी है वो नंबर उनके गाडीचा. फाइनल लकी है वो नंबर उनके गाडीचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील. कालीराम केनी सर, आपण फ्री झाला असाल तर कॉम्बॉक्स मध्ये या प्लीज. कालीराम केनी सर. धावसंख्या 21 झालेली आहे.
46 धावांचं लक्ष आहे. हो, चेंडू पायांवर आदळतोय. यावेळी मात्र थर्ड मॅन आणि फाईन लेग यांच्यामधून चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. नशिबाचा चौकार. सात चेंडू 21 धावांची आवश्यकता. जबरदस्त घमासान आपण पाहतोय. जयदुर्ग सुरई संघाला संघर्ष करावा लागलेला आहे काटे संघाच्या समोर. क्रिकेटचा क्लास खरं तर नवीन 40+ क्रिकेटमध्ये वाढलेला आहे. आपण म्हणू शकत नाही आता कुठलीही टीम ही कमजोर लल्लू पंजूंची टीम आहे. प्रत्येक टीमचा परफॉर्मन्स बघा, अगदी लाजवाब. इथे मात्र चेंडू पायांवर. यस, अगदी स्टंपच्या समोर पकडला होता फलंदाजाला आणि फलंदाज राकेश पाटीलला जावं लागेल खेळपट्टी सोडून. शेवटचं षटक. 6 चेंडू 21 धावांची गरज. जबरदस्त बॅटल दोन्ही संघामध्ये. हा सामना असा रंगेल असं वाटलं नव्हतं. कारामकिनी सर, काय म्हणणं आहे तुमचं या 3 षटकांच्या समाप्तीनंतर? धन्यवाद ज्ञानेश्वर चकणे सर. अतिशय चांगला सामना. जयदुर्ग सुरई आणि जय गावदेवी काटई विजयाचं लक्ष होतं 46 धावांचं. आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 21. गोलंदाज प्रवीण माली जय गावदेवी काटई संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची संघामधून ओळख आहे. फलंदाज मुकेश, नॉन स्ट्राईकला भूषण वजे. राऊंड द विकेटना चेंडूला अगदी इनफिल्डच्या वरून केलेत. सुपर फटका, कडक फटका आहे मुकेशच्या बॅटमधून. सहामध्ये 17ची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून मुकेश पाटीलनं गोलंदाज प्रवीण 5 मध्ये 17 आहेत. आता चौकार आले पहिल्या चेंडूवर. 21ची गरज होती. बघूया विजयन घरात नंतर आज प्रवीणच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे धावा वाचवण्यासाठी आणि इथे देखील चेंडूला उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मुकेशचा तडाखा षटकार. चेंडू मध्ये आता 11 वर सामना येऊन थांबलेला आहे.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय विलास मूर्ती चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ राहणालच्या क्रीडानगरीमधून स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राणाल ग्रामपंचायतचे किंग मेकर उपसरपंच प्रतापजी मारुती पाटील साहेब, त्यांच्या समवेत गणेशदादा केनी, नवीन 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि मानकुली ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच. नक्कीच 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक अवश्य पहा. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा. चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला होता. इथे एक सिंगल धाव आलेली आहे बाईच्या स्वरूपात. 3 मध्ये आलेत 11, आता उर्वरित 3 मध्ये बनवायचे 10. बघूया इथे मुकेशनं स्ट्राईक का घेतली याचं उत्तर भूषण देईल का. मुकेशनं 2 चेंडूमध्ये 10 धावा ठोकल्या होत्या. इथे हा चेंडू अगदी बघूया, मला वाटतं शरीराचा वेध घेतोय की बॅटला स्पर्श झालाय. नक्कीच एक सिंगल धाव, आता 2 मध्ये 9. जी तिसऱ्या चेंडूवर सिंगल धाव घेतली होती ती घ्यायला हवी होती का याचं उत्तर आता मुकेश देईल का बघूया. 2 मध्ये 9. हा चेंडू अराउंड द लेग अगदी स्टंपला उखळून फेकलाय. आवाज जोरात आला. काय प्रवीण मालीचा निशाणा होता, जबरदस्त निशाणा. दोन मध्ये 9 होते आणि या चेंडूवर मुकेशनं कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नव्हता. नक्कीच फुलटॉस होता. बॅट चालवायला हवी होती. जर बॅटला नसता तर निदान वाईट तरी आला असता. अगदी या चेंडूवर प्रताप पाटील साहेब देखील खुश झालेत. प्रवीण मालीच्या काय दांडा उडवलाय आणि हा दांडाने तर मॅच देखील सुरई संघाच्या हातून उडवलेली आहे. प्रवीण मालीनं असं म्हणायला हरकत नाहीये. आता 1 चेंडू मध्ये 9. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये धावा नाहीयेत. इथून जर आज सामना आता जिंकून द्यायचा असेल सुरेश संघाला तर प्रवीण मालीच्या हातामध्ये. चांगला चेंडू टाकलाय. सुनीलचा प्रयत्न मात्र इथे असफल ठरलाय आणि जयदुर्ग सुरेश संघ पहिल्या सामन्यातून पराभूत झाले. काटी संघाचा या स्पर्धेचा पहिला विजय त्यांनी नोंदवले. अभिनंदन. चिंतामणजी घरात आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. प्रताप पाटील साहेब आणि गणेशदादा केनी आपल्याला आमंत्रित करतायत.